जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीने थैमान घातलंय। त्यामुळे अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आलाय। पुराच्या पाण्यात अनेकांचे संसार वाहून गेले आहेत। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातील बैरम नगरात राहणाऱ्या हिराबाई परदेशी यांची तर नशिबाने अक्षरशः थट्टा केली आहे। संसाराच्या प्रवासात पतीने जगाचा निरोप घेतलेला, घरात 18 विश्व दारिद्र्य, मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या हिराबाई आयुष्याच्या उत्तरार्धाकडे झुकल्या आहेत। पण अशा कठीण वळणावरही नियतीने त्यांच्याशी खेळ केलाय। पुराच्या पाण्यात त्यांचं घर कोसळलंय, भांडी कुंडी वाहून गेली आहेत। अंगावरचे कपडे सोडले तर त्यांचं काहीच उरलेलं नाहीये। पाणावलेले डोळे आणि मनात साठवलेल्या आठवणी घेऊन त्या आज चिखलात आपला संसार शोधत आहेत। पाचोऱ्यातल्या कृष्णापुरी आणि बैरम नगरात हजारो कष्टकरी राहतात। त्यातल्या अनेकांवर हिराबाईंसारखीच दुर्दैवी वेळ आली आहे। हम मांगेंगे दादा, दो ना तुम मुझे मदद कर दो ना तुम। क्या हुआ है? बड़ा घर में पानी होगा, मेरा पूरा घर में बह गया, मेरा सामान सुमन कुछ जरा पैसा दिला था वो बह गए। कितने पैसे थे? होंगे दादा 10-15 हजार। कितने रहेंगे गरीब भाई कहने। क्या क्या सामान था? सामान था अपना रहने का सामान रहता, बर्तन बांडा, खाने का दाना था, वो भी बह गया, दाना भी। पूरा घर गिर गया क्या? हाँ पूरा घर गिर गया। अभी कुछ भी नहीं रहा है। कुछ अभी भी रहा कैसा नहीं। गुजारा कैसे करेंगे आप? अब गुजारा कैसा करना, अब क्या खाना, अब क्या पीना, क्या रखना। क्या मांगे तुम्हारी? मेरी मान ऐसा है, घर जरा बांध के दो मुझे, भाई खाने को कुछ भेजो मुझे, ये मदद करो दादा मुझे। घर में पैसा दिला नहीं है मेरे कने, क्या खाना क्या पीना हमने। पाणी घुसलंय, जे भांडी कुंडे वाहून गेले, थोडं नुकसान झालंय, थोडं आमची भिंत पडली आहे। किती वाजता झालं? सकाळी 3-4 वाजता झालं। कशामुळे झालं? पावसामुळे झालं। एकदमच पाऊस आला रात्री, कोणाला माहित नाही, कोणाला माहिती आहे असं। काय नुकसान झालं नेमका भिंत पडली आमची, बाकीचं नुकसान झालं, पडून भांडे कुंडे सगळे पडून गेले। घर पण पडले का? हां, घर पण पडले का? हां। काय नाव मध्ये पाणी शिरलं होतं रात्री? हां, नाही ओट्या लोक आलो होतो बा। जळगावच्या पाचोरा, भडगाव, पारोडा आणि चाळीसगाव तालुक्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसलाय। हजारो हेक्टर शेती पिकांचं नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत। पावसामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे। बरेच शेतं पण वाहून गेलेले आहेत, पिकं पण वाहिलेच, परंतु माती सुद्धा वाहून गेलेली आहे। तसेच 100 ते 150 घरांमध्ये पाणी घुसून त्यांचा पूर्ण संसार वाहून गेलेला आहे। कोणाच्या बकऱ्या वाहिल्या, कोणाच्या गायी वाहिल्या, कोणाच्या म्हशी वाहिल्या। आता पंचनामा होईल तेव्हा होईल, त्या सरकारी मदतीला खूप वेळ लागेल, तर अत्यावश्यक आता आम्हाला अर्जंट काहीतरी मदत मिळावी। आमचं तारखेडा बुद्रुक गाव रात्री 1 वाजेच्या सुमारास एवढा जोरात पाऊस पडला की ते ढगबुटी सारखाच पाऊस झाला। बऱ्याच शेतकऱ्यांचं असं नुकसान झालंय की त्यांची आज मनस्थिती नाहीये की आम्ही काय बोलावं। शेतात जाऊन आले ते, पण ते असे हतबल झाले आता की मी किशोरप्पा, गिरीश महाजन वगैरे हे सगळे इथे येऊन गेलेत। तर त्यांना सर्वांना मी गावकऱ्यांतर्फे विनंती करतो आणि शेतकऱ्यांतर्फे करतो की तुम्ही जरी आमचं टोकाचं पाऊल उचललं, तात्काळ भेट दिली, तुमचे आभार। परंतु याच्या पुढची जी वाटचाल आहे ते पहिल्यांदा शेतकऱ्यांनी सांगितल्यामुळे की आता त्यांना जे घरगुती जे काही सामान वाहून गेलेलं आहे, तर आता त्यांच्या घरात त्यांच्या घरात जेवायला जागा नाहीये, खायला काही नाहीये, तर त्यांच्यासाठी थोडंसं लवकरात लवकर मदत, तात्पुरती मदत पोहोचवावी। ज्या भागात अतिवृष्टीमुळे नुकसान झालंय त्या ठिकाणी मंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांनी पाहणी केली। नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळवून देऊ असं आश्वासन त्यांनी दिलंय। पाचोरा शहरात, पाचोरा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली, वरती मराठवाड्यात सुद्धा
डोंगर भागामध्ये खूप पाऊस पडला, ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे नदीला इथे खूप मोठा पूर आलेला आहे. पाचोरा शहरातही तालुक्यातही पाऊस झाला आणि त्यामुळे सर्व पाणी हे पाचोरा शहरामध्ये एकत्रित झालेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनेक गल्ल्या आहेत, काही भाग आहे आणि त्या ठिकाणी सगळं पाणीच पाणी, कमरेबरोबर पाणी, छातीबरोबर पाणी थांबलेलं होतं. घरामध्ये पाणी गेलेलं आहे. खूप मोठं नुकसान या ठिकाणी लोकांचं झालेलं आहे, या शहरात झालेलं आहे, ग्रामीण भागामध्ये झालेलं आहे, शेतीचंही झालेलं आहे. या ठिकाणी जिल्हाधिकारी आहेत, तहसीलदार आहेत, पालकमंत्री गुलाबभाऊ आहेत, आमदार अप्पा आहेत, सर्व पक्ष पदाधिकारी आम्ही या ठिकाणी आहोत आणि सगळ्यांचे पंचनामे करण्याचे तात्काळ आदेश तहसीलदारांनी या ठिकाणी दिलेले आहेत. इथे सरसकटच्या मध्ये काही नसतं, ज्यांची घरं पाण्याखाली गेलेली आहेत, त्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यांना मदत मिळणार आहे. पूर्ण पाचोऱ्याला सरसकट आहे, सरसकट नसतं इथे, पण ज्या ज्या गल्ल्यामध्ये पाणी शिरलेलं आहे, ज्याचं नुकसान झालेलं आहे, त्यांना सगळी एनडीआरएफच्या नॉर्मप्रमाणे आम्ही मदत या ठिकाणी करणार आहोत. ते अतिवृष्टी झाल्यामुळे आमदार गिरीश भाऊ महाजन असतील किंवा आम्ही असतील, आप्पासाहेब असतील, आम्ही ही पाहणी केलेली आहे आणि शासनाच्या मार्फत जे काही पंचनामे करतात, जे नॉर्म्स आहे त्याच्या माध्यमातून लवकरात लवकर मदत करण्याकरता उद्याच्या कॅबिनेटमध्ये आम्ही ही मांडणी करणार आहोत. पुरामुळे हिराबाईंसारखे अनेकांचे संसार वाहून गेले आहेत, तर अनेक शेतकऱ्यांवर आबाळा एवढं संकट आलंय. आता मायबाप सरकारने त्यांचे अश्रू तर पुसावेच, पण त्यांना भरीव मदत करावी एवढीच अपेक्षा आहे. प्रशांत बधाने, लोकमत.com, जळगाव.